हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे बघा मित्रांनो. बघा तिळाला पाणी दिलं, तीळ कसं झाला बघा मित्रांनो. कसं आहे बघा बरं. तुम्हाला सुरुवातीपासून शॉर्ट व्हिडिओमध्ये, लॉंग व्हिडिओमध्ये आमचे व्हिडिओ बघायला मिळतात आमच्या चॅनलवरती. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझे संपूर्ण व्हिडिओ बघत चला मित्रांनो. मी सुरुवातीला इथं कापूस होता, कापूस उपडून नंतर मग पुन्हा याला रानपाणी दिलं, रानपाणी दिल्याच्या नंतर वखरलं, वखरून मग पाटी मारली, पाटी मारून मग तीळ हाताने शिपला. पेरलेला नाही मित्रांनो, तीळ हाताने शिपलेला आहे. पाणी 4-5 पाणी झालेत बघा मित्रांनो. अशा 5 वळी आहेत. कापसाची एक वळ म्हणजे एका वळीमध्ये 6 पाट्या आहेत. एका पाटी 6 पाट्या आहेत एका वळीमध्ये. अशा 5 वळी आहेत बघा. 3 वळीला पाणी देणं झालेलं आहे. सगळ्या पाट्या बघू शकता, सगळ्या वळी बघू शकता. सगळ्या वळी बघू शकता मित्रांनो. या दाखवतो तुम्हाला. हे तूर ठेवली बघा मित्रांनो. तूर काढून काढली नाही म्हणजे याला आता फुल खूप यायला, याला फवारणी केली आहे. उन्हाळ्यात नंबर 1 आमटी खायला जमते आपल्याला. फुल यायलंय बघा, भरून आलं. तुरीला पण पाणी चालू आहे. कापूस आपला तिळासोबत ते पहिल्या दिवसाचं आहे, त्याच्यामुळं थोडा याच्यापेक्षा मोठा वाटतं आणि फुल पण भरपूर आलेलं आहे त्याला. हे दुसऱ्या दिवशी म्हणजे एका दिवशी पाणी पुरलं नाही आणि त्या दिवशी पहिला वखर मारून पुन्हा पाटी मारून मग पुन्हा वखराला वेळ होऊ लागला, त्याच्यामुळं ते दुसऱ्या दिवसाचं आहे. दुसऱ्या दिवशी भरपूर झालेलं आहे. पहिल्या दिवशी सगळं वखरून पाटी मारली, पाटी मारून एक टाकलेलं होतं. मग आता हे दुसऱ्या दिवशी संपूर्ण हत्ती 4 वळी टाकलेत बघा. याच्यात थोडं कुठं कुठं गांजरे गवत दिसायला बघा. आता काढून घ्यावं आता पाणी झाल्याच्या नंतर. 2 बारचं खत झालं, 5 पाणी झाले आहेत मित्रांनो. तिकी आम्हाला भरपूर झाली. आता पण कुठं कुठं तिकी आहे आणि पण उन्हाळ्यात बी होती. हे आमचं कुत्रं, त्याचा पण व्हिडिओ टाकला होता तुम्हाला. तिकडल्या साईडच्या आकड्यावर राहते आणि माझ्या गाडीचा आवाज ऐकला की 100% येणार म्हणजे येणार. ते पण तीळच आहे, ते पण तीळ आहे. आणि राहिलेल्या वळीमध्ये थोडे शेपू, थोडी मेथी, थोडी कोथिंबीर, थोडी आंबाडी, हे सगळं टाकलेलं आहे मित्रांनो. उन्हाळ्यामध्ये कसं आता महाग होते, त्याच्यामुळं याच्यात थोडं जास्त तण आहे हो. कारण वळ थोडी लई मोठी आहे. एक तर हिला निंदाय बी जमना, काहीच करायचं नाही. थोडं याचं तीळ झाल्याच्या नंतर किंवा या अलीकडल्या पाट्या येतील. एक खरळू पण आहे बघा मित्रांनो. भाजीत खायचा, भाजीला टाकायचा. याची चटणीमध्ये किंवा भाजीला फोडणी वेळेस वांग्याच्या भाजीला खूप भारी वाटते. कराळाची बुकणी. अशा प्रकारे याच्यात तिक्की भरपूर झाली. याच्यातल्या 6 पाट्या तिळाच्या आहेत, बाकीचा थोडं कराळू आहे. त्याच्या बाजूला कोथिंबीर आहे. कोथिंबीर पण आता काय विकत नाही, काही ना घरच्या घरी मोडल्यामुळे जास्त काय तोडून नेणं होईना झालं. त्याला कोथिंबीरला पण फुल आलंय बघा मित्रांनो. एक कोथिंबीर आहे, त्याच्या पुढे आंबाडी आहे. इकडं गहू होता, गहू काढलेला आहे. आता पलीकडलं थोडं टाळका आहे बघा. तुरीच्या वळीमुळे त्याला काय पाणी देणं झालं नाही. शेंगा गळून जातात किंवा कळी गळून जाते असं म्हणल्यामुळं ते पाणी देणं तसं राहिलं, ते निघाला. इकडं आंबाडी आहे, हे बघा आंबाडी. काय पाटील, लाईट गेली काय? लाईट गेली, बरोबर. काय पाटील, हरणं यायलीत काय शेताकडे? तुडणं व्हायला जास्त. हे बघा इकडं आंबाडी, त्याच्यानंतर इकडं मेथी आहे. इकडं आज पाणी थोडं कमी पडलं पाणी. आता आज इकडं पाणी भिजून जाईल बघा. लाईट गेली वाटते, लाईट येईल आता. हे मेथी काय तेवढी विशेष नाही आणि शेपू पण काही विशेष नाही बघा मित्रांनो. पण आंबाडी, कराळू आणि तीळ, आंबाडी, कराळू आणि तीळ हे नंबर 1 आहेत बघा. मेथी काय विशेष नाही आणि शेपू पण काय विशेष नाही. 1-2 भाज्या होतील, आता लई झालं. बघा आमच्या हिरीतलं पाणी दाखवतो या. आता उन्हाळा लागल्यामुळं हिरीची पाण्याची जी पातळी आहे ते भरपूर प्रमाणात खाली गेली आहे बघा. जास्त वेळ मोटर चालत नाही. तिळाला पाणी पुरलं तरी खूप झालं बघा मित्रांनो. तीळ निघाला तरी बस झालं या पाण्यावर आपल्याला.
एवढं आहे बघा पाणी, बुडाला आहे थोडं, म्हणजे येत राहते जसं जसं पाणी देईल तसं तसं येत राहते बघा मित्रांनो. खाली एक टल्लू आहे ते दिसत नाही, त्या टल्लूमध्ये मोटर आहे बघा. हे बघा मित्रांनो, आता मोटर चालू केल्यानंतर काय व्हायला बघा, इथं फुल पाणी व्हायलंय. इकडं जरी कटा फुटायला इकडं पाणी दिलेलं आहे, आता तिकडे मिरचीला पण दिलेलं आहे नसता, इकडून तिकडे मिरचीला डबल पाणी चालतं. त्याच्यामुळे थोडं इथं जागा करून घेतो, कारण इथं मोटरचं प्रेशर जास्त असल्यामुळं गाळ सगळा वर येऊन बसायला. इथं थोडं काढलं म्हणजे बाहेर जाणार नाही पाणी, आणि लवकर लवकर तिळाच्या पाट्या दिसतील बघा मित्रांनो. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा बघून. शेतकरी असाल तर शेतकरी माणसाला सपोर्ट करत राहा मित्रांनो. हे कट्टे फुटायले तर आता मी त्याकडेला असतो, इकडं फुटलं की तिकडून परत इकडे यावं लागायला. खूप परेशानी व्हायली पाणीचं लावलं की. आधीच पाण्याची पातळी कमी झाली आहे, त्याच्यामुळे इकडे तिकडे पाणी जावं लागलं तर मग तीळ कसा लवकर भिजल हो. इथं टाकू काय की इथंही चले बाहेर. हे आमच्या घरच्या बाईनं धुणं धुतलं वाटायला इथं. तीळ खूप आवडायला हवं मित्रांनो मला. आता ॲव्हरेजच किती देते की तीळ, तर आमच्या परिसरामध्ये माझ्या शेतात जसा तीळ आहे तसा तीळच नाही बघा. तिकडं 2-3 जागी तीळ आहे, पण इथल्यासारखा तीळच नाही मित्रांनो. खूपच भारी वाटायला तीळ. बघू ॲव्हरेज किती देते ते आता. यंदा ॲव्हरेज चांगलं येऊ दे ग बाई म्हणल्यासारखं. ॲव्हरेज चांगलं यावं अशी अपेक्षा आहे बघा. खूप घट झालाय चिकन, येता येणार आहे बघा. थोडं थोडं उकळून घ्यावा म्हणलं तर खोल राहिलं म्हणजे कट्टा फुटत नाही. हे बघा मित्रांनो, झालं काढून साईडनं माती टाकणं झालं. आता मोटर चालू करायला जातो बघा मित्रांनो. चला मोटर चालू करूया जाऊन. हे बघा मित्रांनो, हे असं लावलेलं आहे. आता चलो बघा मोटर चालू करायला. हे बघा मित्रांनो, आलेलं आहे जवळजवळ. हे चन्ना इथं पाणी तवा गव्हाला तिकडे लावल्यामुळे इकडं पाणी जाऊन जाऊन वल्ला होता बघा चन्ना, त्याच्यामुळे एवढा काढायचा ठेवला. आता याला काढून घ्यावं लागेल बघा. आलेला आहे बघा जवळजवळ. आता स्टार्टर जवळ आलेला आहे मी. आता मोटर चालू करून घेऊ. मोटर चालू झाली आहे बघा मित्रांनो. पाईपातून बी पाणी आलेलं आहे. काल छड्या लावून घेतल्या बघा, कुठं कुठं आणि लिकेज झाले बघत जावं लागत, कारण इकडं पाणी लिकेज व्हायल्यामुळं तिकडं प्रेशर कमी यायले, त्याच्यामुळं छड्या लावून घेतल्यात बघा. इथून भरपूर दूर आहे बघा तीळ, त्याच्यामुळं छड्या भरपूर लागल्या. इथं भरपूर प्रमाणात पाणी जावं लागलं बघा. इथं आता थोडं थोडं चाललं बघा, एवढं गेलं काही विषय नाही. इथं पण पाणी चाललेलंच आहे बघा.
इथं जावं लागलं तेवढ्यापैकी नाही इथं पण. चला आता बघू आणि पुढे. आलेलं आहे बघा तिळाच्या जवळजवळ मित्रांनो. माझ्याबरोबर पाणी पण आलेलं आहे जवळजवळ माझ्यासोबतच. हे बघा हे आमची कुत्री आमच्यासोबतच असते. हे बघा पाणी कसं आहे, प्रेशर बघा मित्रांनो. आणि तीळ पण बघले बघा, खूप छान तीळ आहे. 3 पाटे भिजलेले आहेत 3 वळी. तर 4थ्या वळीला चालू आहे बघा. चला तर मग आता जाऊ आपण आपल्या 4थ्या वळीला. 4थ्या वळीला 2-2 पाट्याला पाणी लावणं चालू आहे बघा. कारण याच्या अगोदर मी 3-3, 4-4 पाट्याला लावत गेलो. आता पाणी कमी वाचल्यामुळं जास्त लवकर भिजावं म्हणून 2-2 पाट्याला, एका वळीमधल्या 2-2 पाट्याला पाणी चालू आहे बघा. 2, 3 ही 4थी वळ. चौथी वळ आहे बघा. इथं पाणी येईल आता, येतच आहे पाणी. त्याला चालू आहे बघा पाणी. मग मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. माझे भरपूर व्हिडिओ असतात आता, शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ दोन्ही पण चालू आहे सध्या. कारण चॅनल मॉनिटाईज झालं नाही. मॉनिटाईजला शॉर्ट व्हिडिओपेक्षा लॉंग व्हिडिओची खूप जास्त आवश्यकता असते. त्याच्यामुळं जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न चालू आहे माझा. जमायला की नाही, बोलायला जमायला की नाही. माईक घ्यायचा आहे. माईक असल्यामुळं क्लिअर आवाज येतो. माईक नसल्यामुळं थोडं आवाज बरोबर येत नाही. त्याच्यामुळं थोडं समजून घ्या. कुठं चुकलं तर कृपया माफ करा. पाणी पण आलेलं आहे. या वळीला जाजेपर्यंत थोडा व्हिडिओ माझा चालू ठेवतो आणि नंतर व्हिडिओला स्टॉप देतो. ओके. कुठं गेलं पाणी, कुठं आलं. या वळीला आलं म्हणजे मला तिथं पुढं जाऊन बघावं लागते. मग नंतर मी व्हिडिओला स्टॉप देऊन टाकेन. पाणी पी बाई, कटा फोडू नको आहे बाई. आधीच पाणी कमी आलंय. लावायचं राहिले काही. हे बघा आलेलं आहे जवळजवळ. कारण छड्या टाकून पाणी दिलं असतं, पण कसं होते इकडे साईडला पाणी चालय. आलं 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 पाणी आलं. चला वळीच्या पाठीमध्ये जायला जवळ आलेलं आहे पाणी. चला मित्रांनो, पाटीला पाणी जायला आलेलं आहे बघा. आता पाटीला जायला बघावं लागेल पुढं कुठपर्यंत पाणी चाललं, कसं चाललं, मध्ये मध्ये कुठं फुटलेलं आहे का बघावं लागत आहे. कारण पाणी जास्त नसल्यामुळं जेवढी गरज आहे तेवढंच पाणी जाणं आवश्यक आहे. चला मग माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर व्हिडिओवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला बाय, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.